मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मजेत ना? भरपूर दिवस झाले, आता 10 दिवस झाले असतील ऑलमोस्ट. आपले काय व्लॉग्स वगैरे येत नव्हते. त्याचं कारण असं होतं की आम्ही गेलो होतो कुणालच्या लग्नाला जायचं थोडंफार म्हणजे प्लॅनिंग होतंच, पण अचानक म्हणजे ठरलं आणि आम्ही सडनली निघालो. त्यामुळं आपले काही ब्लॉग्स वगैरे आले नाही. एडिट करायला मला वेळ नव्हता. लग्नघर म्हटलं की तुम्हाला माहीतच आहे की किती धावपळ आणि गडबड गोंधळ असतो. तर त्या गोंधळात मी शूट तर करून ठेवलं आहे, पण एडिटिंग वगैरे काहीच नव्हतं. म्हटलं चला बँगलोरला गेल्यानंतर ना आपण निवांत एडिट करून ब्लॉग पोस्ट करूयात. तर आज आहे कर्नाटक राज्योत्सव सेलिब्रेशन. कर्नाटक राज्योत्सव 1 नोव्हेंबरलाच होतो, जसं की आपल्या महाराष्ट्रात 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये 1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सव म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्या दिवशी मी कुणालचं केळवण केलं होतं आणि तो मला दिवस म्हणजे खूप आठवणीत राहील, कारण की फ्लॅग होस्टिंग वगैरे जसं आपल्या महाराष्ट्रात करतात 1 मेच्या दिवशी, तसं सेम इकडे सुद्धा फ्लॅग होस्टिंग वगैरे करतात. पण त्यावेळेस काही मी खाली गेली नव्हती, काहीही शूट झालं नव्हतं. मला स्वयंपाकाची तयारी वगैरे करायची होती म्हणून. तर त्याचं सेलिब्रेशन आज आणि काल असं 2 दिवस होणार होतं. मस्त असे प्रोग्राम वगैरे असतात इव्हिनिंगला, तर छान असं डेकोरेशन केलं होतं. इतकं छान डेकोरेशन, याची तर मी वाट पाहते की कसं हे नाईटला दिसेल, कारण की खूप छान दिसत होतं. भरपूर जणांनी स्टेटस वगैरे ठेवलं होतं कालचे व्हिडिओ. तर मला ते आज पाहायचं होतं माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी की किती छान वाटतंय गार्डन एवढं छान डेकोरेशन केल्यानंतर. आम्हाला भाजीपाला आता बँगलोरला तर आली 8-10 दिवस झाले, भाजी वगैरे काही नव्हती घरामध्ये. हे होते पण असंच मैत्रिणींनी वगैरे टिफिन दिलेले, त्यामुळं त्यांनी काही स्वतः स्वयंपाक केला नव्हता. मग भाजी आणायला जायचंय, तर रिऊ आणि ईशानला खायचं होतं पोटॅटो ट्विस्टर, तर त्यांच्यासाठी ते पहिल्यांदा घेतलं आणि नंतर ना आम्ही जाणार होतो भाजी घ्यायला. किती आता 10 दिवस झाले ऑलमोस्ट, म्हणजे बाहेरचं म्हटलं तरी बऱ्यापैकी मुलं खात होते, तरीसुद्धा त्यांना असं काहीसं पाहिलं ना तर त्यांना ते खायचं असतंच. तर हे तर पहिल्यांदा घेतलं आणि नंतर आम्ही जाणार होतो भाजी घ्यायला. रिऊ आणि ईशान दोघे इतके हट्टी होते ना, तर दोघांनाही सेपरेट सेपरेट हवं होतं. त्यांना एकामध्ये होणार नव्हतं. ठीक आहे म्हटलं चला दोघांना 2. आणि ह्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रात मला असं वाटतं खूप कमी किमतीत मिळून जातात. तर इथं काहीही घ्या 100 रुपीज. गोळासुद्धा होता, तो सुद्धा 100 रुपीज. आणि इतकी थंडी होती, पाऊस पडून गेलेला होता. सगळ्यांनी स्वेटर वगैरे घातले होते. रिया आणि ईशानला मी कॅपसुद्धा घातल्या होत्या, कारण की थंडी खूप जास्त आहे म्हणून. आणि भाजी घेऊन येताना मी हा व्हिडिओ शूट केला आहे. मला तर खूप आवडलं, इतकं सुंदर वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं. तरीसुद्धा अजून अंधार पडलेला नाही. अंधार पडल्यानंतर ही लाईटिंग अजूनच छान दिसणार होती, पण म्हटलं आपलं काय परत इकडं येणं होणार नाही गेट साईडला, तर चला आत्ताच व्हिडिओ वगैरे करून घ्यावं. तर गाडीवरून जाता जाता मी हा व्हिडिओ शूट केला. इतकं छान हे डेकोरेशन वगैरे, खरं तर फोटो वगैरे काढायची खूप इच्छा होती, पण प्रवास वगैरे करून आल्यानंतर खूप थकलं होतं, त्याच्यामुळं फोटो माहीत नाही होतील की नाही. तर मंदिरसुद्धा इतकं छान सजवलेलं होतं. कोणतंही फंक्शन असू द्या तर मंदिर छान सजवलं जातं. त्याचप्रमाणे आजही खूप सुंदर केलं होतं. आणि ही लाईटिंग आहे ना हापच लागलेली होती. पुढं अजूनसुद्धा लाईटिंग आहे, पण ती काय लागलेली नव्हती. चला म्हटलं रात्रीच आपण हा व्ह्यू पाहूया कसा दिसतोय. तर रात्री मी माझ्या विंडोमधून हा असा काहीसा व्ह्यू होता, तो छान असा कॅप्चर केला. आणि त्यानंतर म्हटलं चला नंतर खाली सुद्धा जायचं होतं, पण त्याआधी मला स्वयंपाक करायचा होता. कोणतंही फंक्शन असू द्या, सोसायटीमध्ये जेवण असतंच, पण कर्नाटका साईडला मोस्टली जेवण म्हणजे भात, म्हणजे मोस्टली भात आणि जे काही असतं त्यांचं राईस हे रसम, रायता, थोडाफार पकोडा म्हणा किंवा स्वीट म्हणा, हे पण क्वांटिटी त्यांची असते भाताची. तर भात काही इतका आवडत नाही. आणि हेही बोलले अगं खूप दिवस झाले मी काही चपाती खाल्ली नाही. म्हणजे चपाती वगैरे खाल्ली होती, पण जे असतं ना आपलं घरचं जेवण ते घरचंच असतं. ठीक आहे म्हटलं चला बनवूयात चपाती. मग चपाती भाजी मी तर यांच्यासाठी बनवून घेतली होती. आणि नंतर मी शो पाहायला खाली गेले. रिया आणि ईशान तर यांच्यासोबतच होते, कारण की आता 9-10 दिवस झाले होते की त्यांना त्यांचा डॅडाच पाहिजे होता. आणि त्यांचे जम्पिंग वगैरे ते ट्रॅम्पोलिंग तेही करायचं होतं. तर ठीक आहे म्हटलं तुम्ही तिकडे जा खेळा, तोपर्यंत आम्ही हा परफॉर्मन्स वगैरे एन्जॉय करतो. तर पाऊस येत होता, म्हणजे रिमझिम असं छोटा पाऊस येत होता. त्याच्यामुळं आम्ही खूप मागे बसलो होतो, जिथे नारळाची झाडं वगैरे होते. आणि त्या नारळाच्या झाडांमुळे इतका काही पाऊस लागत नव्हता. आणि खूप पाठीमागं असल्यामुळं तुम्हाला पाहू शकता की आम्ही किती पाठीमागे. तर मी झूम करून हे व्हिडिओज वगैरे घेत होते. हे छोटे छोटे क्लिप म्हटलं चला मस्त अशा शूट करून ठेवूयात. तर इतकं सुंदर दिसत होतं ना हे, म्हणजे कितीही डोळ्यामध्ये साठवलं ना तरी ते पाहावंसंच वाटत होतं, कारण की पहिल्यांदा हा
कर्नाटक राज्योत्सव सेलिब्रेट होत नाही. याच्या आधी 2दा म्हणजे हा शो झालेला. पण त्यावेळेस इतकं काही छान डेकोरेशन नव्हतं. त्याच्या कंपॅरिझननी खूप यावर्षी छान केलं होतं. मेन अट्रॅक्शन म्हणजे हे होतं. तर मला हे तर इतकं आवडलेलं ना, असं वाटत होतं आत्ता पटकन जाऊन चेंज करूयात आणि छान छान फोटो काढूयात. पण खूप कंटाळा आलेला, प्रवासाने पण खूप कंटाळा येऊन जातो. रात्रभर प्रवास आणि नंतरनं घरात आल्यानंतर आपले जे काही थोडेफार छोटे मोठे कामं असतात तेही करायचे असतात. तर म्हटलं राहू द्यात आता नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर पाहूयात आपण काय करायचं. म्हणजे असं अवेलेबल तर आपण छानसे फोटो काढूयातच. पण आज काही केलं नाही आणि थंडी अचानक आणि गावाकडं सुद्धा म्हणजे येण्याच्या अगोदर 2 दिवस थंडी स्टार्ट झालेली ना, तर थोडं सर्दी वगैरे सुद्धा झाली. आवाजातून तुम्हाला कळतच असेल की थोडीफार मला सर्दीसुद्धा आहे. म्हणून काही जास्त हे केलं नाही. ज्या काही हे होतं स्वेटर वगैरे तेच घालून खाली आलेलो आणि हे परफॉर्मन्स वगैरे एन्जॉय करत होतो. खूप छान डान्स वगैरे होते आणि हे जे काही डान्स वगैरे चालले याच्यात कोणतंही हिंदी किंवा मराठी कोणतंही सॉन्ग नव्हतं. ते फक्त कन्नड सॉन्ग होते. त्याच्यामुळं आम्हाला खरं तर काही समजत तर नव्हतं. पण आम्ही डान्स मात्र एन्जॉय करत होतो. सिंगिंगचे शो होते, मॅजिकचे शो होते, डान्स होते आणि हा जो ग्रुप होता ना, तर हा ग्रुप ह्यांचे खूप जास्त डान्स होते. ते चेंज करून येत होते आणि त्यांचे परफॉर्मन्स करत होते. जेव्हा ते चेंज करायला जात होते त्यावेळेस असे सिंगिंगचे शो होत होते. आम्ही सकाळी 11 वाजता वगैरे बंगलोरमध्ये पोहोचलो सिटीमध्ये. तेव्हापासूनच पाऊस होता. म्हणजे इकडे तर सकाळपासूनच होता, पण तिथे सुद्धा स्टार्ट झालेला होता. त्याच्यामुळं ना ह्यांनी ना जे त्यांचं म्युझिक सिस्टम वगैरे असेल किंवा काय ते ऑपरेट करत होते सर्व लाईटचं वगैरे. तर म्हणून हा टेंट इथं ठेवलेला नाही. तर आदल्या दिवशी मैत्रिणी बोलत होत्या की काही टेंट वगैरे किंवा असं झाक काही केलेली नव्हती. जे काही साऊंड वगैरे होते ना, ते आज पाऊस पडत असल्यामुळं सगळं जरापैकी त्यांना कव्हर केलेलं होतं. त्यामुळेच आम्हाला ना त्याच्या पाठीमागेच आम्ही बसलेलं असल्यामुळं आम्हाला काही दिसत नव्हतं. पण मी कॅमेरामध्ये ना झूम करून असं थोडे शॉर्ट्स घेतले होते. तर खूप छान चाललेलं हे खूप छान खरं तर हे सिंगिंगचे वगैरे शो होते. कळायला तर थोडंसं मन लावून पाहिल्यावर किंवा थोडं फार त्यातलं आपल्याला कळतं, इतकं काही कळत नाही. तर असं काहीच आमचं सुरू होतं पाहणं वगैरे कार्यक्रम एन्जॉय करणं आणि नंतर आणखी थोड्याफार मैत्रिणी ज्या राहिल्या होत्या ना त्याही आल्या आणि त्यानंतर आम्ही शॉपिंगसाठी गेलो आणि मी तर पुण्यातून आलो, तुळशीबागेतून येत होतो. मला काही शॉपिंग करण्यामध्ये बिलकुलही इंटरेस्ट नव्हता आणि मग मी परत आले. आणि त्यानंतरनं जे परफॉर्मन्स होते ना, ते खूप पाहण्यालायक होते. जे की लास्ट इयर मी मिस केले होते. खूप थंडी होती लास्ट इयरसुद्धा. त्याच्यामुळं ना मी घरातूनच ते पाहिले होते आणि इतकं काही छान प्रॉपर दिसलं नव्हतं. नंतर व्हिडिओमधून पाहिलेच होते. पण यावेळेस मी ठरवलं होतं, की नाही मला ना कांतारा परफॉर्मन्स आणि जो काही तो देवीचा वगैरे महाकालीचा जो डान्स होता ना, तो मला पाहायचाच आहे. म्हणून मग मी तो पाहण्यासाठी खास तर गेली होती आणि ते काय झालं ना, आधी हे जे काही सिंपल वगैरे डान्स असतात तेच ठेवतात आणि नंतरच ते जे मेन त्यांचे परफॉर्मन्स असतात ते ठेवतात. जेणेकरून सगळेच एन्जॉय करतात. आधी तर हा मॅजिक शो झाला. तुम्ही
ज्या परफॉर्मन्सची मी आतुरतेने वाट पाहत होती, फायनली तो परफॉर्मन्स आता होणार होता, म्हणून सर्वच खूप हॅपी होते. आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येकजण कॅमेरा घेऊन आहे ना शूट करत होता. तर खूप भारी हा परफॉर्मन्स होता आणि जितकं मला पॉसिबल होईल तितकं मी कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, कारण की भरपूर लोक होते आणि पुढं जाऊन सुद्धा काही फायदा होणार नव्हता, कारण की गर्दी इतकी असल्यामुळे ते शूट करायला जमणार नव्हतं. म्हणून मी पाठीमागूनच जितकं मला पॉसिबल झालं तितकं मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं होतं. तर तिथे ना म्हणजे खाली जमिनीवरती असं काहीतरी आग वगैरे लावली होती आणि त्याच्यावरती आय थिंक तो परफॉर्मन्स काहीतरी सुरू होतं. हातामध्ये सुद्धा त्यांनी असं घेतलं होतं आग वगैरे, आणि त्यांचा तिथं परफॉर्मन्स सुरू होता. तर मला जितकं पॉसिबल होईल तितकं मी ते कॅप्चर केलं. आणि नंतरनं जेव्हा म्हटलं हे स्टेजवर पण होणार होता यांचा मेन परफॉर्मन्स, त्यावेळेस आपण व्यवस्थित असं शूट करून घेऊ शकतो. तर या हेतूने मी जास्त काही पुढं पण गेली नव्हती. आणि हे जे होतं ना ते पूर्ण असं पत्र्याचं असं काहीसं होतं. हा जो मुखवटा होता ना तो तर खूप म्हणजे जेव्हा अक्षरशः ते घेऊन आले ना त्यावेळेस 2 माणसांनी हातामध्ये पकडून आणलेलं, आणि जे परफॉर्म करणारे होते ना त्यांनी स्वतः ते कॅरी करून इतकं म्हणजे छान केलं ना, अक्षरशः म्हणजे पाहताना अंगावर असे शहारेच आले होते. इतका सुंदर हा परफॉर्मन्स होता. प्रत्येकजण आहे ना म्हणजे अख्खा चेअर वगैरे जे काय होतं ना ते सगळं मागं पाठीमागं राहिलं होतं आणि प्रत्येकजण तो परफॉर्मन्स पाहण्यासाठी पुढे आला होता. तिथे झाल्यानंतर ना जेव्हा स्टेजवर येणार होते ना त्यावेळेस सगळे लोक परत स्टेजकडे सुद्धा आलेले. तर असं काहीसं हे सुंदर परफॉर्मन्स पाहण्यासाठी प्रत्येकजण इतका आतुर होता. आणि खूप छान झाला सुद्धा हा परफॉर्मन्स. तुम्हीही पाहू शकता आणि एन्जॉय करू शकता. आणि तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की हा जो काही त्यांचा पाठीमागचा जो सेटअप आहे ना तो खरंच पत्र्याचा होता आणि खूप हेवी, म्हणजे आम्हाला तर पाहताना असं वाटलं यार किती हेवी, आणि ते स्वतः ते कॅरी करून इतकं छान डान्स वगैरे करताय. तर पाहताना म्हणजे खूप छान वाटलं आणि सर्वांना ते खूप आवडलं सुद्धा. हा परफॉर्मन्स सुरू असताना म्हणजे जस्ट असं अंगावरती शहारे येत होते. इतका सुंदर हा परफॉर्मन्स सुरू होता आणि सर्वजण ते खूप छान असे एन्जॉय करत होते. तुम्ही पाहू शकता ते कसं हँडल करताय आणि काय चाललंय ते इतकं सुंदर. आणि जे काय बाकीचे होते ना ते त्यांना कोऑपरेट करत होते. त्यांना जे काय इक्विपमेंट लागत होते तर ते त्यांना त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये देत होते. तर असा हा सुंदर परफॉर्मन्स सुरू असताना सर्वजण एकटक डोळ्यात हे आणून पाहत होते. खूप समोर जायला आणि उभं राहायला बिलकुलही जागा नव्हती. पूर्ण सर्व माणसांनी भरून दिलं होतं. म्हणून तुम्हाला मी झूम करून आणि झूम आउट करून दाखवते की मी किती पाठीमागे होते आणि हा परफॉर्मन्स किती पुढे होता स्टेजवरती. प्रत्येकजण कॅमेरा आणि ते सर्व घेऊन जात होते. म्हणून म्हटलं चला आपण पाठीमागूनच घेऊया, कारण की इतकं काही होणार नव्हतं आणि त्या गर्दीत जाण्यापेक्षा पाठीमागून सुद्धा छान दिसत होतं कॅमेऱ्यामध्ये. म्हणून मी हे पाठीमागून शूट केलेलं. शेवटी देवीची आरतीसुद्धा झाली आणि ह्या परफॉर्मन्सचा शेवटसुद्धा झाला. असा हा सुंदरसा परफॉर्मन्स एन्जॉय खूप छान आम्ही असा एन्जॉयसुद्धा केला. तुम्ही पाहू शकता आरती वगैरे. महाकाळी अवतारा की या देवी सर्वभूतेषु. आणि यानंतरचा परफॉर्मन्स होता त्याची आम्ही खूप वाट पाहत होतो. आणि जो काही महाकालीचा जो परफॉर्मन्स झाला त्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी गेलो आणि स्टेजवरती त्यावेळेस सुद्धा असं नाही की खंड पडला होता. परफॉर्मन्स सुरूच होते, सिंगिंगचे वगैरे शो चालू होते, पण जेवणाचाही टायमिंग झाला होता. मी जसं की तुम्हाला आधी सांगितलं की सोसायटीमध्ये कोणतंही फंक्शन असू द्या जेवण असतंच. तर
मी जेवण बनवलं होतं फक्त रियू आणि त्यांच्या डॅडासाठीच. म्हटलं चला आता मैत्रिणींसोबत आपण सुद्धा खाली जेवण करूयात, म्हणून मग लाईनीत उभा राहून इतकी गर्दी होती ना, खूप भयानक गर्दी होती. तर कसं बसं जेवण घेतलं आणि ते राईस वगैरे खाल्ल्यानंतर ना हा कांतारा परफॉर्मन्स पाहण्यासाठी मी आणि माझ्या फ्रेंडची मुलगी खूप आतुर होतो. त्यांचं जेवण अजून बाकीच होतं, पण जसंही अनाऊन्स केलं ना तसंही आमचं जेवण झालं होतं, म्हणून धावत पळत परफॉर्मन्स पाहण्यासाठी पटकन आलो. तर ಕೊಟ್ಟಂತ ನೆಮ್ಮದಿನ ನೀವು ಹಿಂತಿರಿಸಿಕೊಡುವುದು ಗೊತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ನಿಮಗೆ ಕೊಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ವಾ? ತೊಂದರೆ इतका सुंदर परफॉर्मन्स सुरू असताना काही लोक असे असतात ना, त्यांना ते पाहवत नाही की किंवा काहीतरी कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणायचा, असं काहीतरी त्यांचं सुरू असतं. असंच काहीसं आजच्या ह्या कार्यक्रमात सुद्धा झालं होतं. पहिल्यांदाच मी तर खरं असं लाईव्ह परफॉर्मन्स असताना असं काहीसं पाहिलं होतं. तुम्ही पाहू शकता हा जो काय ॲरो मी केला आहे ना, तर त्या ॲरोमधून तो माणूस एक काहीतरी इशारे करतोय आणि जे परफॉर्म करणारे होते ना, तर त्यांना ते भरपूर वेळ कदाचित नोटीस करत असतील त्या व्यक्तीला. त्याच्यामुळं त्यांचा राग इतका अनावर झाला ना, तर त्यांनी ना जरा वेळ पाहिला असेल ते पुढे तुम्ही पाहू शकता त्यांचा कसा आक्रोश त्यांनी केला. ते किती चिडले वगैरे, रागवले आणि त्यांनी जे काही त्यांचं गेटअप वगैरे होतं ते सर्व काही फेकून दिलं आणि ते म्हणजे त्यांना तो शो करायचा नव्हता किंवा ते शो करणार नाहीत असं काहीसं सांगत होते. तुम्ही पुढे ते पाहू शकता त्यांचा तो राग किंवा आक्रोश असं काहीसं घडून जातं. तर लोक आहे ना, म्हणजे चांगलं असेल ना तर त्याचा कसा व्यत्यय आणायचा ना, हे असं काहीसं करत असतात. तर तुम्ही आता पहा, तर ते किती चिडलेत, किती भयानक, म्हणजे ते ओरडत आहेत की म्हणजे तुम्ही माझ्या कलेचा डिसरिस्पेक्ट करताय किंवा काय, हे बंद करा वगैरे, असं काहीतरी कदाचित सुरू असेल. कन्नडा वगैरे आहे लँग्वेज, आपल्याला समजत नाही इतकं काय त्यांचं चाललेलं आहे. तर असं काहीसं झालं आज. बस काय ना,
कांतारा परफॉर्मन्स झाल्यानंतर आम्ही सर्वांनी घरी जायचं ठरवलं, कारण की ते 2च परफॉर्मन्स जे मेन होते ते आम्हाला पाहिजे होते आणि ते आता झाले होते. चला म्हटलं आता घरी जाऊया. त्याआधी ना एका मैत्रिणीनं सोडवलं आणि येताना हे थोडेसे व्हिडिओ घेतले, कारण की ही लायटिंग वगैरे खूप सुंदर होतं आणि म्हटलं चला हे शेवटचं एकदा डोळ्यात भरून घ्यावं, कॅमेऱ्यात कॅप्चर करावं आणि नंतरनं जायचं होतं घरी. तर तिला सोडून आल्यानंतर येता येताच मी हे थोडेसे शॉर्ट घेतले आणि नंतरनं मी आणि माझी दुसरी एक फ्रेंड होती आम्ही दोघी घरी जाण्यासाठी निघालो होतो. तर असं काहीच हा आजचा दिवस होता आणि जेव्हा आम्ही घरी येत होतो ना फ्रेंडला सोडून, त्यावेळेस जे कांतारा परफॉर्मन्स होणार आय थिंक परत होणार होता, म्हणून ते परत मेकअप वगैरे करत होते. आमच्या ब्लॉगच्या खालीच असल्यामुळे आम्हाला समजलं होतं की त्यांचा मेकअप म्हणजे फेसचं जे काय होतं ना ते मेकअप त्यांचा सुरू होता. आणि जसं ही परत अनाऊन्स केलं की हा परफॉर्मन्स परत होणार आहे, तर मी पटकन केली आणि जे काही व्हिडिओ वगैरे आहेत ना तर ते मी परत एकदा रेकॉर्ड केला आहे. तर इतकं सुंदर झालेला मगाचा सुद्धा परफॉर्मन्स आणि आत्तासुद्धा त्यांनी खूप छान हा परफॉर्मन्स दिला होता. तर अक्षरशः नंतर ना आता हा थरथरत होते की व्हिडिओ वगैरे करावे की नाही करावे, किंवा आत्ता ह्या टायमिंगला थोडीशी भीती वाटलेली होती, कारण की मग असं त्यांचा तो राग वगैरे पाहून आहे ना खूप म्हणजे असं हे झालेलं. तर तरीसुद्धा मी थोडंफार म्हणजे व्हिडिओ कॅप्चर केला आणि नंतरनं तो परफॉर्मन्स थोडाफार एन्जॉय केला आणि बाकी अजूनसुद्धा डान्स होणार होते, परंतु मला काय ते पाहायचे नव्हते. रिऊ आणि ईशान 9 ते 10 दिवसांनी आता स्कूलला जाणार होते उद्या. तर म्हटलं चला घरी जाऊया आणि लवकर म्हणजे पटकन त्यांचं बाकीची तयारी पण करायची होती. उद्या टिफिनला काय द्यायचं वगैरे ते मी काही ठरवलं नव्हतं. जसं आलो तसं आल्यानंतरनं घरातली थोडीफार कामं केली. नंतर भाजी आणायला गेलो, भाजी घेऊन आलो. नंतरनं परफॉर्मन्स एन्जॉय केले खाली जाऊन. जेवण वगैरे हे ते झालं होतं, पण भांडे वगैरे बाकी होते, कारण की असं सोसायटीमध्ये काही फंक्शन वगैरे असेल तर थोडीफार घरातली कामं मागे पुढे होतातच. आणि असं वाटतं की चला हे जे काय परफॉर्मन्स वगैरे असतात ना ते काय परत परत रिपीट होणार नाही आहेत, तर किंवा प्रत्येक वर्षीच होतात. हेही फंक्शन आता पुढच्या वर्षीच येईल, तर चला म्हटलं ते आधी पाहून घेऊया, हे सर्व काही डोळ्यात साठवून ठेवूया आणि नंतरनं मग कामं काय आपली रोजची जी आहे ती आपल्याला करावीच लागणार आहे. तर असं काहीच हा आजचा दिवस होता. तुम्हालाही कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि यानंतर जे काही व्लॉग येतील ना ते आपले आम्ही इथून बँगलोरवरनं गावाला कुणालच्या म्हणजे लगीन घरी कसं गेलो, किंवा जे काय असेल लग्नामधली आमची थोडीफार एन्जॉयमेंट म्हणा, किंवा आम्ही कशी तयारी केली, काय काय केलं, हे बऱ्यापैकी मी कॅप्चर केलेलं आहे. जितकं काही मला पॉसिबल होईल तितकं. यापुढचे व्लॉग सगळे गावाकडचे असतील म्हणा, किंवा लग्नामधले वगैरे असतील, तर ते तुम्हाला पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे. छान असा हा परफॉर्मन्स किंवा कर्नाटक राज्योत्सव तुम्ही एन्जॉय करा आणि आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चलो बाय.